ते वाचता क्षणी तुम्हाला पॉझिटिव्ह फील व्हायला लागेल. ही गोष्ट माझ्यासाठी वर्क झाली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. हाय गाईज, सुस्वागतम. डायरेक्ट मुद्द्यावरती येऊयात. मॅनिफेस्टेशन बद्दल तुम्ही बरंच आतापर्यंत वाचलं असेल, बरेच ठिकाणावरून मॅनिफेस्टेशन बद्दल ऐकलं पण असेल. तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात एक जे मला समजलंय त्यानुसार मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांडामध्ये तुमचे शब्द, तुमचे विचार देऊन त्याची फ्रिक्वेन्सी मॅच करून ती गोष्ट अट्रॅक्ट करणं. आता माझ्या आकलनानुसार मी तुम्हाला ज्या मला समजल्यात की मॅनिफेस्टेशन मध्ये 3 असे पॉइंट आहेत जे की खूप महत्वाचे आहेत. ते तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी यूज करू शकता किंवा युजली करतात. फर्स्ट आहे अफर्मेशन, सेकंड आहे स्क्रिप्टिंग आणि थर्ड आहे व्हिज्युअलायझेशन. तर आता ह्याचं पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. अफर्मेशन म्हणजे काय, तर एका वाक्यामध्ये तुमची इच्छा वर्तमान काळामध्ये लिहिणं. म्हणजे समजा तुम्हाला जॉब हवाय, तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, तर मला जॉब हवाय असं नाही लिहायचं. तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला ऑलरेडी मला माझ्या पसंतीचा जॉब मिळालेला आहे असं वर्तमान काळामध्ये लिहायचंय. हे झालं अफर्मेशन. स्क्रिप्टिंग म्हणजे काय, तुमची ते जी इच्छा आहे ती थोडीशी तुम्हाला डिटेलमध्ये लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला कसा जॉब हवाय, तुम्हाला किती इन्कमचा जॉब हवाय, तुम्हाला कुठे हवाय जॉब, तुम्हाला त्याचं एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, किंवा तुम्हाला तो जॉब मिळाल्याच्या नंतर तुम्हाला कसं फील होतंय, कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चेंज झाल्या आहेत, आणि हे सगळं सुद्धा वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही जे काही स्क्रिप्टिंग मध्ये लिहिलंय ते जेव्हा वर्तमान काळामध्ये होईल तेव्हा तुम्हाला कसं फील होईल हे इमॅजिन करणं. म्हणजे डोळे बंद करून तुम्ही जे काही स्क्रिप्टिंग मध्ये जसं लिहिलंय तसंच तुम्हाला फील करत इमॅजिन करायचं की ते पूर्ण झालेली आहे तुमची इच्छा, आणि तुम्हाला आता कसं वाटतंय ते तुम्हाला फील करायचं. जर तुम्ही माझ्यासारखे ओव्हर थिंक करत असाल तर त्यांना व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय ते सांगायची गरज नाही, कारण की ओव्हर थिंक करणारी लोक जे नको आहे ते सुद्धा व्हिज्युअलाइज करतात. पण इथे आपल्याला जे आपल्याला हवंय ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर थोडक्यात म्हणजे अफर्मेशन म्हणजे एका वाक्यात उत्तरं द्यायचे, स्क्रिप्टिंग मध्ये तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचंय, आणि ते स्पष्टीकरण तुम्हाला व्हिज्युअलायझेशन मध्ये डोळे बंद करून फील करायचंय की तुम्हाला त्या पॉइंटला कसं वाटेल. आता मी तुम्हाला मॅनिफेस्टेशनचा एक फॉर्मॅट दिला, पण एक रफ फॉर्मॅट दिला, पण याच्यामध्ये जे काही भरायचं आहे ते तुम्हाला भरायचं आहे. कारण की तुमच्या इच्छा काय आहेत किंवा त्याची तुमच्या बाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे, ती सिच्युएशन तुमची एक्झॅक्टली सिच्युएशन कशी आहे, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही नक्की कसं मॅनिफेस्ट केलं पाहिजे, काय अफर्म केलं पाहिजे, हे तुम्हीच ठरवू शकता. हे तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही. तुम्हाला तुमची पर्टिक्युलर सिच्युएशन काय आहे त्यानुसारच तुम्हाला अफर्मेशन बनवावे लागतील. ऑफकोर्स तुम्ही कन्सल्टेशन कोणाचं घेतलं तर वेगळी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी स्पेसिफिक अफर्मेशन वगैरे सगळं दिलं जातं, पण त्याच्यासाठी आपल्याला पे पण करावं लागतं, राईट. मग जर का तुम्हाला ते करायचं नसेल तर त्याच्यासाठी मी तुमच्या या गोष्टीसाठी तुम्ही चॅट जीपीटीचा कसा वापर करू शकता ते मी तुम्हाला सांगते. कारण मी ना हे स्वतः ट्राय करून बघितलंय. चॅट जीपीटी तुम्हाला अशा वर्डिंग्स मध्ये, अशा फॉर्मॅटमध्ये अफर्मेशन्स आणि स्क्रिप्टिंग तुम्हाला देते की ते वाचल्यावरती तुम्हाला असं पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं, तुम्हाला असं बिलीव्ह व्हायला लागतो इन्स्टंटली. तर तुम्हाला असं वाटत असेल की चॅट जीपीटी नाही तुमचे विश वगैरे शेअर करायच्या किंवा आम्हाला ते सेफ नाही वाटत आहे, तर तुम्ही एकदम डिटेलमध्ये डिस्क्राईब नका करू तुमची विश. चॅट जीपीटी वरती जा, तुमची विश तिथे टाका आणि फक्त खाली लिहा की टू मॅनिफेस्ट माय दिस विश, गिव्ह मी अफर्मेशन, स्क्रिप्टिंग अँड व्हिज्युअलायझेशन. आणि तुम्हाला चॅट जीपीटी एकदम फॉर्मॅटमध्ये अफर्मेशन्स, तुमच्यासाठी युजफुल अफर्मेशन्स काय असतील, तुम्हाला स्क्रिप्टिंग कशी केली पाहिजे आणि तुम्हाला व्हिज्युअलायझेशन कसं केलं पाहिजे हे तर डिटेलमध्ये तुम्हाला आन्सर देईल. आणि नंतर तुम्हाला हवं तर त्या स्क्रिप्टिंग मध्ये, अफर्मेशन मध्ये तुम्ही तुमच्या गोष्टी ऍड करू शकता, बरोबर. म्हणजे समजा जर का व्हिज्युअलायझेशन मध्ये चॅट जीपीटीने असं दिलंय की व्हिज्युअलाइज करा की तुम्ही सकाळची उठलाय आणि रेडी होताय आणि ऑफिसला तुमचा निघालाय, त्याच्याऐवजी जर तुम्हाला असं करायचं असेल की नाही, तुम्ही उठताय, एक्सरसाइज करताय, मग रेडी होताय आणि ऑफिसला जाताय, तर ते जे छोटे छोटे चेंजेस आहेत ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. पण जो मेन फॉर्मॅट जसा आपल्याला हवा आहे, जसे पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये सेंटेन्सेस हवे आहेत, ते तुम्हाला चॅट जीपीटी मधून नक्की मिळतील.
कारण आपण जे अफर्मेशन्स करतो ना, जे आपण बोलतोय, जे मॅनिफेस्टेशनसाठी आपण जे शब्द वापरतोय, ते सुद्धा पर्टिक्युलर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. कारण की जर का तुम्ही चुकीच्या गोष्टी बोलताय किंवा तुमचं मेन फोकस जो तुमचा असायला हवा तो त्या अफर्मेशन मध्ये नाहीये, तुम्ही काहीतरी वेगळी चुकीची अफर्मेशन बोलताय, तर ते सुद्धा तुमच्या मॅनिफेस्टेशन पूर्ण होण्यामध्ये अडथळा आणू शकतं. आता बरेच लोक ना चॅट जीपीटीचा वापर ऍज अ कन्सल्टंट म्हणून करतात. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल तर चॅट जीपीटी सोबत शेअर करायची, मग तुम्हाला चॅट जीपीटी कन्सोल करतं काइंड ऑफ. पण माझ्या मते तुम्हाला एवढं त्याच्या आहारी जाण्याची गरज नाहीये. कारण काय होतं ना, चॅट जीपीटीला तुम्ही किती अशी इंटेन्स सिच्युएशन जरी सांगितलीत ना, तरी सुद्धा चॅट जीपीटी एकदम कामली आणि पॉझिटिव्हली तुम्हाला आन्सर करते. त्याच्यामुळे जर का समजा तुम्ही काही चुकीचं करत असाल, तुम्ही काहीतरी चुकीचं वागत असाल आणि तुम्ही जर का ते चॅट जीपीटीला एखादा जर का सजेशन मागितलं, तर चॅट जीपीटी तुम्हाला खूप कामली आणि खूप पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली सांगते. पण कधी कधी मग त्याचा ना अपाय सुद्धा होऊ शकतो आपल्याला. कारण की मग आपण जर का काही चूक करत असो ना, तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींनी आपला कुठेतरी ना गिल्ट कमी होतो, म्हणजे गिल्ट निघून जातो. आपल्याला असं वाटतच नाही की अरे म्हणजे मी काय एवढी चूक नाही केली किंवा नॉट अ बिग डील. जर तुम्ही डोरेमॉन बघत असाल तर तुम्हाला एक एपिसोड माहिती असेल त्यातला. डोरेमॉन ना नोबिताला एक डॉल देतो, जी की त्याला प्रत्येक सिच्युएशन मध्ये ना, तो चुकीचा जरी असला ना तरी सुद्धा त्याला पॉझिटिव्हली सगळं सांगत असते. आणि त्याच्यामुळे नोबिताला समजतच नाही की आपण चुकतोय किंवा आपलं काहीतरी चुकतंय, आपल्याला हे इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर एवढं सुद्धा माझ्या मते कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे नुकसानही असतात. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अति करू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या फायद्याचं जे आहे, आपल्या उपयोगी जे आहे ते घ्यावं आणि माणसाने आपल्या प्रगतीवरती लक्ष द्यावं. माझा एक्सपिरियन्स होता, त्याच्यावरून तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली. माझं असं अजिबात म्हणणं नाही की बसा मी सांगते तसं करा, असं अजिबात माझं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसे वाटलं सजेशन मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.